शिव महापुरानिमित्त या ठिकाणी हजारोच्या संख्येनं भाविक आले आहे. तुम्हाला माहिती आहे ना, जो पोटाला भूक लागली सुचतच नाही ना. अरे जेव्हापर्यंत पोटात अनाज जात नाही ना तेव्हापर्यंत कोणतीच गोष्ट सुचत नाही. तर या ठिकाणी सात्विक असं आहाराची व्यवस्था केली आहे. या समोर मी तुम्हाला आहार दाखवतो काय काय. पोळी आहे, रेग्युलर सारखी पोळी आहे, याशिवाय भात आहे, याशिवाय मिक्स व्हेज आहे, याशिवाय वरण आहे. म्हणजे जो सात्विक आहार पाहिजे माणसाला पोटाले त्या पद्धतीचं भोजनगिरी या ठिकाणी ठेवणं चालू आहे. एक तर इतके मोठे लोक राजे हो, आपल्या घरी 2-3 जण जर आले की नाही तर घरातला ते जेवाय सुचत नाही ना. पण या ठिकाणी जर विचार केला तर हजारोच्या संख्येनं जेवण करण्यासाठी जे असतात त्याची संपूर्ण भोजन व्यवस्था या ठिकाणी केली आहे. तर हे झाली भोजन व्यवस्था. हे भोजन बनवतात कसं हे आपण तिकडच्या हॉलमध्ये जाऊन पाहणार आहोत. रोज हजारो लोकांचं जेवण बनवण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. महाराष्ट्रभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक आले. अरे बापरे, काय राजो स्वयंपाक खोली आहे का काय वय? अरे देवा देवा देवा, किती मोठी स्वयंपाक खोली आहे. म्हणजे ट्रकच्या ट्रक या ठिकाणी अनाज आणून टाकला आहे. आता सकाळचा स्वयंपाक झाला आहे, संध्याकाळचा स्वयंपाक जसे जसे लोक जेवतील तशा तशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था चालू आहे. लाकडं पाना मंडप पाना किती मोठा आहे राजो. एकाच टाइमले म्हणते या ठिकाणी जवळपास रोज 40 ते 50 हजार कमीत कमी स्वयंपाक बनणार आहे. तो गंज पहा, पुऱ्या परतवाळाची भाजी एका गंजातच बनते. असा हा पुरा व्यवस्था इकडच्या बाजून पाहत असाल तर इकडे हे पूर्ण स्टॉक रूम आहे. सामान आहे का काय राजू या ठिकाणी हवा. आणि जसं जसं सामान लागते तशा तशा पद्धतीनं सामान आणलं जाईल. सध्या या ठिकाणी रोज हजारो लोक जेवण करतील त्यासाठी सर्व जे सामान आहे याचा ताळेबंद देणं चालू आहे की बाबा कोणतीच गोष्ट कमी पडायला नाही पाहिजे. कारण लोक दुरून दुरून कथा ऐकायला येतात. या ठिकाणी जर त्याच्या पोटाला काही भेटलंच नाही तर कशी मजा येईल. पण आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी सारी व्यवस्था करून ठेवली. कोण्या पद्धतीचं तुम्हाला जे रोजचं रेग्युलर जेवण आहे या जेवणासाठी सारी व्यवस्था केली. सामान पाना अंदर किती, अरे बाबा सामान आणून ठेवलं आहे ना. हे सारं सामान प्रत्येक लोकांले म्हणजे कोणाच्याही पोट उपाशी जायला नको यासाठी आयोजक मंडळी की नाही रात्रीचा दिवस करू पुरी कामात लागली आहे ना. या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविक येतात. भाविक जर म्हटला तर जेव्हापर्यंत त्याच्या पोटात काही नाही तेव्हापर्यंत त्याच्या ओटात हृदयात जाणार नाही. यासाठी स्पेशल हे जे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसून आलं, मध्य प्रदेशच्या बरानपूर मधून मावसा आणले म्हटलं या ठिकाणी स्पेशल आचार्य आहे. गेले लाखो लोकांचा स्वयंपाक करता अनुभव आहे. मावसाला जी मराठी समझत नहीं, आपन हिंदी विचारू. काका जी श्री शिवाय नमस्तुभ्यम. आप ये भोजन की जो व्यवस्था कर रहे, किस प्रकार की भोजन की व्यवस्था है और आज पहला दिन था और रोज कितने लोगों की भोजन की व्यवस्था यहाँ रखी गई है? श्री शिवाय नमस्तुभ्यम। मैं ये बताना चाहूँगा आज शिव पुराण कथा का पहला दिन है और पहले दिन में कम से कम 40 से 50 हजार लोगों की भोजन की व्यवस्था करी हमने। अब कल का तो मैं नहीं बता सकता, न आयोजन करता बता सकता है, वही बता सकता बुलाई जो कल पब्लिक कितनी आना, कितने भोजन करेगी। बाकी अगर लाखों लोग भी हुए तो हम व्यवस्था करके देंगे। 1 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख जितने भी होएगा चलेगा, हम करके देंगे। एक काका जी मुझे आपसे एक सवाल है, अपने घर पे 2 मेहमान आते हैं तो अपने को भोजन व्यवस्था करने में त्रास दी जाती है। आज इतनी बड़ी व्यवस्था आप कर रहे हो, आपको कहाँ से शक्ति प्रदान हो रही है? आपने सही सवाल किया। ये कोई मैं कुछ नहीं करता हूँ, मैं आयोजन समिति कुछ नहीं करती है, आयोजन करता भी नहीं करता। ये ऊपर वाले का बोले का आदेश है, वही किस रूप में आके करके चला जाता है ये हमको किसी को पता नहीं। ये मेरा मंदिर है, अन्नपूर्णा माई विराजमान है, ये सब संभालती है। बाबा हनुमान बैठे हैं और बाबा भोले हैं, ये सब लोग संभालते हैं। हम तो खाली माध्यम है। ये हमको आदमी 10 किलोमीटर जाता है थक जाता है, 2 घंटे काम करता है थक जाता है, हम 24 घंटा एक सिरी के खड़े रहते हैं, हमको कोई फर्क नहीं पड़ता, कोई एनर्जी लेस नहीं होती है। हम जैसे जैसे जितना काम करेंगे उतनी एनर्जी और ज्यादा बढ़ जाती है, तो हमको और ज्यादा मजा आता है। हमको 25-50 लोगों से मतलब नहीं है, हमको तो जितने लाखों लोगों का काम होगा तो भी हमको कोई फर्क नहीं पड़ेगा। आपका ऐसा कहना है कि माता अन्नपूर्णा आपके हाथों में और हृदय में बैठी है? ये मैं नहीं बोलता, ये सब लोग बोलते हैं। बाकी माता का आशीर्वाद तो है ही, उसके बगैर कुछ नहीं हो सकता। ओके, तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर सकाळच्या ज्या उरलेल्या पोळ्या आहेत ना त्या तेलात तळणं चालू आहेत आणि तेलात तळल्यानंतर
त्याचा जर विचार केला तर त्या एकदम टेस्टी होऊन जातात खायसाठी. आता हे सध्या तेलात दळणं चालू आहे आणि माझ्या हातात सध्या एक हे थोडीशी या ठिकाणी कुटका आहे, थोडासा धरा आहे बुवा थोडासा. आणि त्याची टेस्ट जर म्हणसाल ना तर जो खाकरा असते ना खाकरा, तशा पद्धतीची टेस्ट आहे. आणि टेस्ट खरं या माणसा हृदयात आहे. परमभक्त अन्नपूर्णा मातेचा परमभक्त असणारे काका लाखो लोक आले म्हणते उपाशी एका जणाला जेवण देणार नाही, असा याचा आत्मविश्वास मध्ये सांगून राहिला. काका मैं यहाँ देख रहा हूँ कि जो सवेरे की सूखी रोटी है उसको भी तला जा रहा है, और मैंने टेस्ट देखा उसका तो वो तो बहुत ही अच्छी लग रही है. मेरा ऐसा कहना है, घर पे भी रोटी बचती है तो घर पे आला बना के खाते हैं उसको। और वैसे मैं अन्नपूर्णा माई का भगत हूँ, तो मैं कोई चीज अनाज का अनादर नहीं करता, उसको किसी भी रूप के अंदर उपयोग में लाना चाहिए, जो अपने पेट को पूर्णाहुति मिलती है। आप खुद खा करके देखना इसको, देखा मैंने. कि वो रोटी का स्वाद और अब एक अलग ही विचित्र मतलब स्वाद लगता है उसमें, और बहुत आनंद आता है, मजा आता है उसमें।